अशा पॉलिनॉमियल हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 2 लिहून घेतलेला आहे. एक पॉलिनॉमियल दिलेली आहे. आता या पॉलिनॉमियलमधलं आपल्याला रिलेशन काढायचं आहे झिरोज अँड द कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियलमधलं. तर ही एक पॉलिनॉमियल आहे x² + 7x + 10. आता पॉलिनॉमियलचा झिरो म्हणजेच काय, तर अशी एक्सची व्हॅल्यू की जी एक्सची व्हॅल्यू आपण जर पॉलिनॉमियलमध्ये ठेवली, x जर k असेल तर p ऑफ k जर झिरो येत असेल तर तो k इज द झिरो ऑफ द पॉलिनॉमियल असतो. ओके. आणि आता पॉलिनॉमियलचे कोएफिशियंट्स म्हणजे काय, आता इथं 1 एक कोएफिशियंट आहे आणि 7 हा कोएफिशियंट आहे. जे कॉन्स्टंट टर्म व्हेरिएबलला मल्टिप्लाय असतात त्याला आपण कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतो. ओके. आता जर मी एनी p ऑफ x जनरल घेतली, ax² + bx + c ही एक जनरल पॉलिनॉमियल आहे आणि त्याचे झिरोज अल्फा आणि बीटा असे 2 झिरोज आहेत या पॉलिनॉमियलचे. तर आता यांचं रिलेशन काय आहे ते माहिती आहे आपल्याला. पॉलिनॉमियल्सच्या झिरोजची सम इज इक्वल टू -b/a असते. आता b हा एक्सचा कोएफिशियंट आहे आणि a हा x² चा कोएफिशियंट आहे आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, झिरोजचं मल्टिप्लिकेशन हे c/a असतं. कॉन्स्टंट टर्म अपॉन कोएफिशियंट्स ऑफ द x². तर हे रिलेशन आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर ॲट फर्स्ट आपण या पॉलिनॉमियलचे झिरोज काढूया. लेट p ऑफ x इज इक्वल टू x² + 7x + 10 आहे. आता याचे झिरोज काढण्यासाठी ही एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे झिरोज काढण्यासाठी सगळ्यात सोपी मेथड मिडल टर्म आपण स्प्लिट करतो. आता मिडल टर्म आहे 7x. तर आपल्याला असे 2 नंबर्स पाहिजेत ज्या 2 नंबर्सची सम 7 यावी आणि ज्या 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन +10 यावं. असे कोणते 2 नंबर्स आहेत, तर 5 आणि 2 असे 2 नंबर्स जर घेतले आपण 5 आणि 2, तर 5 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 10 येतं आणि 5 आणि 2ची सम 10 येते, 7 येते. ओके. तर हे 2 नंबर्स आपण लिहून घेऊया. ओके. तर हे काय येईल, x² + 5x + 2x + 10. मी फक्त मिडल टर्मला चेंज लिहिलेला आहे. 7x ऐवजी 5x + 2x असं लिहिलेलं आहे. आता मी या फर्स्ट 2 टर्ममधून x कॉमन काढते. x + 5 प्लस आता ह्या सेकंड 2मधून मी 2 कॉमन घेते. 2 जर कॉमन घेतलं तर इथे x + 5 येईल. आता या 2 टर्म्समधून x + 5 ही टर्म मी कॉमन घेते. x + 5 आणि x + 2. तर p ऑफ x मला x + 5 मल्टिप्लाय बाय x + 2 मिळालं. तर आता आपल्याला p ऑफ 0 पण याच्यावर मिळून जातात. तर आपल्याला असं लिहिता येतं x + 5 इज इक्वल टू 0 अँड x + 2 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन्हीपैकी एक जरी 0 असलं तर p ऑफ xची व्हॅल्यू 0 येते. ओके. त्याच्यामुळे मी असं लिहिलेलं आहे. मग आता x इज इक्वल टू काय येईल, -5 येईल. हे 5 इकडं जाऊन मायनस होतो अँड x इज इक्वल टू -2. आता आपल्याला 2 झिरोज मिळालेले आहेत पॉलिनॉमियलचे. मग आता आपण हे व्हेरीफाय करूया. लेट अल्फा इज इक्वल टू -5 अँड बीटा इज इक्वल टू -2 घेऊया. आणि आता आपण काय, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अल्फा आणि बीटाची सम घ्यायची आहे. अल्फा + बीटा इज इक्वल टू काय येईल, -5 + -2 प्लस मायनस मायनस होईल. -5 -2 काय येईल, -7 येईल. मायनसची सम होत असते. 2 नंबर जर मायनस असेल तर त्यांची सम होते आणि समला अगेन मायनस साईन लागतं. आणि आता आपण काय करूया, -b/a काढूया. -b/a इज इक्वल टू, आता इथं a b c कोणकोणते आहेत, हा b आहे, इथं a म्हणजेच 1 आहे आणि c म्हणजेच 10 आहे. ठीक आहे. आता -b म्हणजेच -7/a इज इक्वल टू -7. तर आता आपलं फर्स्ट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. अल्फा + बीटा इज इक्वल टू -b/a हे झालेलं आहे. ओके. आता हे सेकंड बघूया.
देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू -7 हे आलेलं आहे. आता आपल्याला अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा काढायचा आहे. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, अल्फा किती आहे -5 आहे आणि बीटा -2 आहे. त्यांची मल्टिप्लिकेशन +10 येईल. आणि आता आपण सी अपॉन ए काढूया. सी अपॉन ए इज इक्वल टू, आता सी कोणता आहे, सी 10 आहे आणि ए 1 इज इक्वल टू 10. तर हे सेकंड पण आपल्याला सेकंड व्हेरिफिकेशन झाले. अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू 10. ओके, दिस इज द सोल्युशन. आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3 आहे. एक्झाम्पल नंबर 3 मधला पी एक्स इज इक्वल टू x² - 3 आहे. आता इथं पण झिरोज आणि कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियलमधला रिलेशन काढायचं आहे. तर आता हे आपल्याला व्हेरीफाय करून पाहायचं आहे. तर ॲट फर्स्ट पी ऑफ एक्सचे आपण झिरोज काढूया. आता पी ऑफ एक्स x² - 3 दिलेला आहे. त्याच्यामध्ये मिडल टर्म प्रेझेंट नाही आहे. तर मिडल टर्म प्रेझेंट नसेल तर या पॉलिनॉमियलचे रूट्स कसे पाडतात तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. a² - b² इज इक्वल टू a प्लस बी आणि a मायनस बी. या फॉर्म्युलाने या पॉलिनॉमियल्सचे रूट्स आपल्याला पाडता येतील. आता इथं 3 हा नंबरचा फुल स्क्वेअर नाही आहे. तर 3चा जर स्क्वेअर नाही आहे तर 3लाच आपल्याला √3 मल्टिप्लाय बाय √3 असं लिहिता येतं. √3² म्हणजेच 3 असतं. तर आधी आपण तसं लिहूया. x² - √3² इज इक्वल टू, आता याचे x प्लस √3 अँड x मायनस √3 असे फॅक्टर्स येतील. आता पी ऑफ एक्स कधी 0 असणार आहे, आयदर x प्लस 3 इज इक्वल टू 0 किंवा x प्लस √3 इज इक्वल टू 0 असणार आहे किंवा x मायनस √3 इज इक्वल टू 0 असताना पी ऑफ एक्स 0 असणार आहे. देअरफॉर x प्लस √3 इज इक्वल टू 0 और x मायनस √3 इज इक्वल टू 0 येईल. ठीक आहे. तर आता आपण x इज इक्वल टू -√3 और x इज इक्वल टू +√3, हे √3 इकडे जाऊन प्लस होईल आणि हे √3 इकडे जाऊन मायनस होईल. आता लेट अल्फा इज इक्वल टू -√3 अँड बीटा इज इक्वल टू √3 घेऊया. आता ॲट फर्स्ट आपल्याला अल्फा प्लस बीटा व्हेरीफाय करायचा आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येईल, -√3 प्लस √3 इज इक्वल टू 0 येईल. आणि आता -b अपॉन a इज इक्वल टू, आता इथं b -b ही टर्म प्रेझेंट नाही आहे त्याच्यामुळे -b इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू इथं 1 आहे आणि c इज इक्वल टू -3 आहे. ओके. आता याच्याप्रमाणे 0 मायनस a इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 0. तर आता आपला फर्स्ट व्हेरीफाय झालेला आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a इज इक्वल टू 0 आलेलं आहे आपलं. ओके. आता आपण अल्फा प्लस बीटा काढूया. तर आपण अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा काढूया. तर अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा काय येईल, √3 मल्टिप्लाय बाय -√3. आता √3 आणि √3चं मल्टिप्लिकेशन 3 येईल आणि हे मायनस आहे -3 येईल. ठीक आहे. आता c अपॉन a काढायचं आहे आपल्याला. तर c इज इक्वल टू -3 आहे आणि a इज इक्वल टू 1 आहे. देअरफॉर c अपॉन a इज इक्वल टू -3. आता आपलं सेकंड पण व्हेरीफाय झालं. अल्फा बीटा इज इक्वल टू c अपॉन a इज इक्वल टू -3 आलेला आहे. दिस इज आवर आन्सर. आपण एक्झाम्पल नंबर 4 बघूया. एक्झाम्पल 4 आहे, फाइंड द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड आउट करायचे आहे आणि सम आणि प्रोडक्ट ऑफ द झिरोज दिलेला आहे. ओके. तर थोडक्यात आपल्याला कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियल फाइंड आउट करून पॉलिनॉमियल लिहायची आहे. ओके. तर आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा दिलेला आहे. ओके. तर आता लेट अल्फा अँड बीटा आर झिरोज ऑफ पॉलिनॉमियल. ओके.
आपल्याला काय दिलेलं आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 दिलेलं आहे आणि अल्फा बीटा इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. तर आता बाय युजिंग दिस आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं अल्फा प्लस बीटा मीन्स सम ऑफ द झिरोज किती असतं, -b/a असतं आणि प्रोडक्ट ऑफ द झिरोज तर c/a असतं. तर त्याच्यावरून आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपण -b/a असं लिहू शकतो. ओके, आता इथं लिहूया आपण अल्फा बीटा इज इक्वल टू 2. आता याच्याऐवजी आपल्याला काय लिहिता येईल, -b/a इज इक्वल टू -3 आहे आणि c/a इज इक्वल टू 2 आहे. ठीक आहे, तर आता हे दोन जर ऑब्झर्व केले तर आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज इझिली ऑब्झर्व केलं तर मिळतील. ए इज इक्वल टू इथं 1च आहे कारण दोघाचा डिनॉमिनेटर इथं 1 काहीच नाही म्हणजेच 1 असतो. ठीक आहे, आता बी इज इक्वल टू इथं काय दिलेलं आहे, -3 दिलेलं आहे. -b इज इक्वल टू -3 देअरफॉर b इज इक्वल टू 3 येईल. आणि आता c इज इक्वल टू इथं 2 येईल. c इज इक्वल टू 2 c/a इज इक्वल टू जर 1 असेल तर c इज इक्वल टू 2 निश्चितच येईल आणि b/a इज इक्वल टू जर 1 असेल तर b इज इक्वल टू 3 येईल नक्कीच. आता ह्या ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज या पॉलिनॉमियलमध्ये ठेवूया आणि आपण व्हॅल्यूज काढूया. आपली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय असते, px इज इक्वल टू ax² प्लस bx प्लस c. आता याच्या व्हॅल्यूज ठेवूया. px इज इक्वल टू a इज इक्वल टू 1 आहे, b इज इक्वल टू 3 आहे आणि c इज इक्वल टू 2 आहे. तर दिस इज आवर ॲन्सर. एकदम इझी आहे. तर दोन्ही रूट्सचं कंपॅरिझन करून तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.